तर जाऊया आता आपण या आजच्या दिवसातील शेवटचा मॅच पाहत आहोत. एकंदरीत पाहायला गेलं तर या दोन्ही संघाने भरपूर चांगली मेहनत करून इथपर्यंत आता पोहोचले गेलेत, परंतु आता एक संघाच्या त्या मेहनतीवर पाणी फेरलं जाईल तर या 2026 मध्ये एक संघाचं स्वप्न पूर्ण होईल तर एक संघाचं स्वप्न उद्ध्वस्त होईल. येणारी वेळ नक्कीच सांगेल. आज की शाम किसके नाम. षटक क्रमांक पहिल्याला सुरुवात होत आहे. पहिला चेंडू हलक्या हाताने पुश केलाय, तत्पूर्वी एक सिंगल घेण्याचा प्रयत्न झालाय. अर्ध्या पिच वरून कुठेतरी पुन्हा एकदा माघारी परतलाय फलंदाज. पहिला चेंडू सध्या तर निर्धाव आलाय. गोलंदाज विकी, स्ट्रायकर एंडवरती फलंदाज राहुल आहे. मागील मॅचचा मात्र अतिशय हिरो ठरला होता तोच फलंदाज राहुल. याच मात्र बॅटनं फटका चांगला सजवला गेलाय. गॅप सिलेक्शन मोठा, दूरचा अंतर कापून पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं आहे. दुसरीचा कॉलिंग झाला. डेंजर एंड मध्ये कुठेतरी एकवेश धावत होता, परंतु आता थोडासा सेफ झालाय. आपल्या संघाचा श्री गणेश सध्या तर झालाय. राहुल अँड योगेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरले गेली. आतापर्यंत पाहायला गेलं तर दोन चेंडू दोनच धावा खर्च केल्यात. गोलंदाज विकी, सावकार स्पोर्ट्स इगतपुरी संघाकडनं मेंटेन पॉवर प्लेचं महत्वाचं षटक हातात. तत्पूर्वी फलंदाज राहुल आता समोर आहे. मागील मॅच मध्ये अतिशय चांगली फटकेबाजी केली होती कुठेतरी षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा राहुल साठी. याच मात्र साईडला फटका चांगला आहे, परंतु एकच सिंगल खर्च केली जाईल. आता मात्र डबल सिंगलने कुठेतरी आपला धावा रोटेट करतात, कारण त्यांना माहिती आहे समोर देखील तितका ताकदीचा संघ आहे, परंतु तो आता कुठेतरी नवीन चेंडूवरती हा सामना खेळवला जात आहे. तत्पूर्वी आता ज्या कुठेतरी चौकार षटकार थोडस आता दूर ठेवलं तरी आपलं धावफलक थोडस वाढत जाईल. आतापर्यंत तीन चेंडूवरती तीनच धावा खर्च केल्यात गोलंदाज विकी. षटकातील तीन चेंडू अजूनही शिल्लक असतील. आता स्ट्रायकर एंड वरती फलंदाज योगेश. षटकातील फुलटॉस होता, फटका मोठा फटका खेळायचा प्रयत्न झाला होता. कार्पेटच्या साह्याने फटका सजवलाय, तर या मध्ये थोडासा फंबलिंग आपण पाहतोय. एकच सिंगल. आतापर्यंत मात्र चौकार षटकारांपासून थोडस दूर ठेवलं गेलंय आता, कारण गोलंदाज विके समोर इगतपुरी सावकार स्पोर्ट्स इगतपुरी संघातील एक उत्कृष्ट गोलंदाज आहे, कारण मेंटेन पॉवर प्लेचा षटक आहे. पेस देखील चांगला देतोय. तत्पूर्वी षटकातील दोन चेंडू जुडी शिल्लक असतील. पुढे सर साऊंड खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे. डेंजर एंडला स्ट्रायकर एंड जास्त स्ट्रायकर एंड वरती कुठेतरी चेंडू फेकी झाली होती, परंतु डायरेक्ट हिट देखील करण्याचा प्रयत्न झाला होता क्षेत्ररक्षकाचा, परंतु एक रिस्की सिंगल कंप्लीट केली जाईल. षटकातील आता शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. आतापर्यंत पाहायला गेलं तर पाच चेंडूवरती पाचच धावा खर्च केल्यात. बॅकफुटला थोडासा संघ आपण पाहतोय. फर्स्ट क्लासमध्ये थोडीशी फलंदाजी कमी राहिल्या. कार्पेटच्या साह्याने फटका स्ट्रेट एंड ड्राईव्ह सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे, चुकी करतोय आणि बॉल चाललाय सीमारेषा पार. म्हणजे क्षेत्ररक्षण खुलं झालंय. आता पहिल्या षटकात
दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज इगतपुरी सावकार स्पोर्ट्स इगतपुरी संघाकडनं गोलंदाज झालाय ज्ञानदेव. स्ट्रायकर एंडवरती सलामीची जोडी मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. पाहायला गेलं तर आतापर्यंत विकेट सोडला नाही हे मात्र महत्वाचं आहे सध्या तर नांदगाव संघाला. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज ज्ञानदेव रिवर्स अटॅम्प करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला होता जरूर परंतु थोडीशी बॅटची कडा लागली होती. चेंडू निर्धाव आलाय पहिलाच गोलंदाज ज्ञानदेव. षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज ज्ञानदेव. आडवा बाटण्या फटका चांगला राहिलाय परंतु कबड पॉईंटला क्षेत्ररक्षक एकदा कंप्लीट केले जाईल. एकापेक्षा आता काही भेटणार नाही सध्या तर नांदगाव संघाला. फक्त आणि फक्त मिळणार एकच सिंगलच्या मदतीने धावा लगाता जोरा मंद गतीने पुढे सरकलं जात आहे. 1-0 या आकड्यावर लॉस ऑफ द 0 विकेट. आता स्ट्रायकर एंड वरती ज्यांच्या स्वप्नातून ही स्पर्धा उभारण्यात आली आहे तेच गोलंदाज आपण पाहू शकाल योगेश दादा आडोळे. षटकातील अजून एक 4 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज ज्ञानदीप मागील षटक देखील चांगलं राहिलं होतं मागील मॅच मध्ये परंतु समोर आता योगेश आहे. तत्पूर्वी बीट झालाय पंचांचा इशारा. 9 चेंडू घोषित केलाय. 9 चेंडू घोषित केलाय सध्या तर. षटकातील पुढील चेंडू आता फलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. फुलटॉस होता तोफा दोनों हाथ से कबूल किया. बॉलला पाठवलाय मैदानाच्या दुप्पट लांब. लेट पण थेट आलाय. तीन षटकांचा खेळ संपुष्टात आला. आतापर्यंत 17 धावा खर्च केल्यात सावकार स्पोर्ट्स इगतपुरी संघाकडनं. षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज गांधीपर आता काउंटर अटॅक चढवलाय. स्ट्रायकर एंडवरती पुन्हा एकदा योगेश. षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटेल. कोलटब्याचा होता आवाज झालाय कटकन आणि बॉलला पाठवलाय मैदानाच्या बाहेर. अटॅक चढवलं गेलाय सध्या तर गोलंदाज ज्ञानदीपवर आता काउंटर अटॅक चढवलं गेलाय. काय फटकेबाजी करतोय सध्या तर. षटकातील पुढील चेंडू पुढे एकदा तिसरा येईल का. स्लोवर टप्प्याचा होता परंतु तो आता चाललाय फाईन लेग रिचच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक नाहीये आणि बॉल सीमा पार. सावकार डीजे.
चेंडू शिल्लक आहे सध्या तर गांधीफर आता पूर्णपणे सध्या तर दबाव निर्माण झाला सर, कारण 5 चेंडूवरती 18 धावा खर्च केल्या आता. षटकातील शेवटचा चेंडू पुढे एकदा फलंदाज योगेशसाठी. पुढे टाकला होता, मिस टायमिंग राहिलाय परंतु तर पंचांचा इशारा आलाय षटक समाप्तीचा. तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आता अविनाश दाखल झालाय. 12 चेंडूंचा बाजूकळ संपुष्टात आला. 12 चेंडूवरती काय फटकेबाजी राहिली सध्या तर 6 चेंडूवरती 5 धावा केल्यात राहुल आणि 7 चेंडूवरती 21 धावा. बॅटची कडा लागली आणि बॉल सरळ स्टँडचा भेद घेतोय. पहिला आद्रा पहिला झटका सध्या तर नांदगाव संघाला बसलाय. राहुल इज बॅक टू द डग आउट. दाखल झालाय विजय. पाहायला गेलं तर गोलंदाज अविनाशने चांगली विकेट घेतल्या, कारण राहुलला परतीचा प्रवास दाखवलाय. परंतु आता या मॅच मध्ये राहुल थोडासा नाराजगी व्यक्त करत होता. स्लॉट मध्ये आलाय आणि बॅटच्या रनर मध्ये आला आणि ताकदीशी बॉलला पाठवलाय मैदानाच्या दुप्पटला. चार चेंडू शिल्लक असतील आता गोलंदाज अविनाशवर विजय काउंटर अटॅक चढवतोय. यास मात्र पुढे टाकला होता स्विंग अँड मिस. पंचांचे दोन्ही हात समांतर आले आहेत. हा चेंडू सध्या तर अवंतर चेंडू अवंतर घोषित केला जाईल. षटकातील यास देखील निर्धाव चेंडू आलाय. स्विंग अँड मिस आपण पाहतो. आता मात्र हा चेंडू थोडासा मागे ठेवलाय. तिसरा चेंडू निर्धाव आला. षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक असतील आतापर्यंत. धावफलक मात्र चांगलं रचले गेले. 34 आकडा लॉस ऑफ द 1 विकेट ऑफ नांदगाव क्रिकेट संघ. षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज अविनाश 3 चेंडूवरती आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या. समोर फलंदाज विजय. पहिल्या चेंडूवरती षटकाराने सुरुवात केली. आडव्या बॅटने क्रॉस द बॅटर टायमिंग फटका. क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू 1 बाउन्स चौकार.
दोन चेंडू अजूनही शिल्लक असतील. यास मात्र आता मिस्टर टायमिंग फटका फसला गेलाय, परंतु दूर अंतर दूरचा कापून आलाय आणि क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण करतात. षटकातील आता शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. यास देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. असं 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 3 षटकाच्या अखेरीस धावफलक 38 आणि 38च्या मोबदल्यात राहुल आणि विजय बाद झाला आता सध्या तर नांदगाव क्रिकेट संघाचा. शेवटचं षटक हाताळतो गोलंदाज रवी. शेवटचे 6 चेंडू स्ट्रायकर एंडवरती फलंदाज योगेश वात्रा आतापर्यंत 7 चेंडूवरती 21 धावा बनवल्या त्याच्या बॅटमधनं. फलंदाजी चांगले राहिल्या. षटकातील पहिला चेंडू योग्य साडी पुढे ठेवला होता. गॅप सिलेक्शन मध्ये चेंडू 1 बाउन्स तेज करार चौकार. पुढील चेंडू पुढे एकदा पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय. आर्ट्स मात्र आपटाकर होता, परंतु पंचांनी 1 बाउन्स वाईट घोषित केलाय. एक्स्ट्राची धाव मिळते आणि एक्स्ट्राच्या मदतीने धावफलक 43 या आकड्यावर जाऊन पोहोचलं गेलाय. षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक असतील या डावातील. सध्या तर या संध्याकाळच्या क्षेत्रात हाय व्होल्टेज मॅच आपण पाहत आहोत. रफ अँड टफ काटे की टक्कर, बेस्ट वर्सेस बेस्ट. हाफ टाकर होता, दिशा से भटके तो पडेगे फटके. बॉल चाललाय फाइनली क्लिअर करा षटकार.
2 चेंडूवरती आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात. धावफलक आता 4 49 या आकड्यावर. षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा योग्य साडी पुढे ठेवला होता. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर इलिव्हेशन, बॉल ने गाठलाय हवाई सफर. लॉंग गन स्ट्रॉंग गया मानसम षटकार. इस बार 50 पार झाल्यात. धावफलक 5 55 या आकड्यावर. षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक असतील. महत्वाचा मॅच आहे दोन्ही संघासाठी. महत्वाच्या मॅच मध्ये रफ अँड टफ मॅच आपण पाहता. आडव्या बॅटने स्लाइस केला. गॅप सिलेक्शन मोठा क्षेत्ररक्षकाच्या दस्तकाला मस्तक. चेंडू वन बाउन्स चौकार. षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. धावफलक 59 या आकड्यावर. षटकातील पुढील चेंडू पुढे टाकला होता. अगदी पॅड आणि बॅटच्या अगदी मधोमध हाताळला होता. यावेळेस निर्धाव चेंडू आलाय. शेवटचा चेंडू शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक असतील. आतापर्यंत पाहायला गेलं तर 12 चेंडूवरती 41 धाब्यावर खेळतोय फलंदाज योगेश. कमालीची फलंदाजी राहिली. एकतर्फी किल्ला सध्या तर लढवतोय तो सध्या नांदगाव संघाकडनं. वन मॅन शो. षटकातील शेवटचा एक चेंडू यास मात्र ऑन साइडला आमच्या समालोचन कक्षाला सलामी देत चाललाय. सीमारेषा पार षटकार.
फलंदाज राहुल आलाय. फलंदाजीमध्ये सस्त्यात बाद झाला होता. आता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजीचा मारा करताना पहिला चेंडू पुढे टाकलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. यस तर पंचांनी तिसऱ्या अंपायरकडे मागणी दिली आहे. पंच आपला निर्णय असेल कारण तुम्ही मध्ये आलेत. यस वाईट चेंडू घोषित केला जाईल. यस एक्स्ट्राची मदत. पंच तुम्ही थोडा मागे उभं राहायचं आहे. यास देखील निर्धाव चेंडू आला आता. आतापर्यंत एक चेंडू आणि एक धाव खर्च केले. सध्या तर गोलंदाज राहुल. पहिला चेंडू सध्या तर पंचांनी खराब घोषित केला होता. षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक असेल. फलंदाज आरडी साठी पुढील चेंडू पुढे ठेवलाय. समोर अगदी मोजून मापून मारलाय. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. दोन चेंडूवरती आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या होत्या. फलंदाज आरडी आता मात्र आपली पावर दाखवतोय संध्याकाळच्या या क्षेत्रामध्ये. या दमदार आमदार चषकामध्ये सध्या तर नांदगाव संघासमोर षटकार ठोकलाय. अजून या षटकातील 4 चेंडू शिल्लक असतील. यास मात्र मिस्टर आमिंग आहे. फटका फसलाय. स्वतः विकेट किपर चुकी करणार नाही. इनाड नंबर 3 वर आता बॅटल दाखल झालाय सनी. षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. यात देखील फटका चांगला राहिलाय. गॅप सिलेक्शन मोठं. दूरवरचा अंतर कापून क्षेत्ररक्षक आकाश धावलाय. मिळणार फक्त एकच सिंगल. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. समोर फलंदाज करेश हलक्या हाताने पुश केलाय. बॉल सरळ बॅकवर्डला चाललाय. दूरवरचा अंतर कापून क्षेत्ररक्षक येईल का, परंतु चेंडू सीमा पार. चौकार. आता शेवटचा एक चेंडू. समोर फलंदाज
गणेश पाकफुटला जाऊन त्यानंतर बॅटचा हलक्यात आणि पुश बॉल चाललाय मैदानाला आगला बस सीमा बार चौकार. यस तर पहिलं षटक संपुष्टात आलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 16 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी आता गोलंदाज सज्ज झालाय सध्या तर विजय. अगदी पाहायला गेला तर हा सामना मात्र अजूनही दोन्ही संघाच्या बाजूने आहे कारण फलंदाजी देखील चांगली आहे सध्या तर इगतपुरी. षटक क्रमांक दुसरा हाताळतो आता गोलंदाज विजय. आतापर्यंत 18 चेंडू 50 धावेंची गरज आहे. आता समीकरण येऊन ठेपलंय सध्या तर सावकार स्पोर्ट्स इगतपुरी संघ समोर सकाळच्या क्षेत्रात 18 चेंडू या संध्याकाळच्या क्षेत्रात 18 चेंडू 50 ची गरज आहे. आता षटक क्रमांक दुसऱ्याला सुरुवात. गोलंदाज विजय समोर फलंदाज सनी. मिस्टर टायमिंग आहे. फटका फसलाय. मिडो आपला क्षेत्ररक्षक आहे. दूरवरचा अंतर का पण चुकी होणार नाही. नंतर धक्का क्रमांक दुसरा. बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये विकी दाखल झालाय. षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. अक्रॉस द बॅट स्लॉट मध्ये सडक ते कडक. फलंदाज विकी फुल टॉस आणि तो फुल टोल वसूल केलाय. सीमा बार बॅक टू बॅक 2 षटकार. तर या षटकातील 3 चेंडू अजून आता 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकलेत. यास मात्र समोर आहे. आता मिस टायमिंग आहे. फटका फसलाय आणि चुकी होणार नाही. फलंदाज विकी बाद. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रवी. बॅटची टॉपेज लागली आहे. फाईन लेग रिझनला बॉल रवाना झालाय.
दोन दोन क्षेत्ररक्षक पाठलाग करत आहे परंतु चेंडू थांबणार आहे. आलाय हा चौकार. षटकातील आता शिल्लक असेल सध्या तर 5 चेंडूवरती 16 धावा खर्च केल्यात गोलंदाज विजयनं. 2 षटकार 1 चौकार. षटकातील शेवटचा चेंडू आप टाकर होता क्रॉसचा बाटट पटका लाभ केलाय आणि हुक केलाय. धावा बुक केल्यात. षटकार. झालाय. फलंदाजी काय ताकदीची राहिले पुढेशा एकदा सध्या तर फलंदाज रवी देखील आपल्या संघाचा सध्या तर विजयाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी 2 चेंडूवरती 10 धावा बनवल्यात. येणारे 12 चेंडू असतील. 12 चेंडू मध्ये 28 धावेची गरज आहे आता. सलामीचा फलंदाज गणेश मात्र आतापर्यंत फक्त 2च चेंडू खेळलाय. 12 चेंडू 28 धावेची गरज आहे. प्रति षटकामागे 14ची सरासरी आता गाठावी लागेल. फुलटॉस आणि तो फुलटॉस सरळ वसूल केला जाईल का? यस तर पुन्हा एकदा षटकार ठोकलाय. आता मात्र सध्या तर हे वातावरण आता गरम झालंय इगतपुरी सावकार स्पोर्ट इगतपुरी संघाकडनं. कारण धावफलक आता 44 या आकड्यावर जाऊन पोहोचलं गेलंय. येणारे 11 चेंडू आता 22 धावेची गरज. हाय व्होल्टेज मॅच दोन्ही संघासाठी इम्पॉर्टंट मॅच आहे. परंतु कोणता संघ जिंकेल कोणता संघ पराभूत होईल येणारी वेळ मात्र नक्कीच सांगेल. कारण हे संध्याकाळच्या क्षेत्रात आमच्या प्रेक्षक राजाचे देखील तुटुंब गर्दी आपण पाहत आहोत. सध्या तर दमदार आमदार चषक 2020-26 हा दैत्यमान 16 आपण पार पाडत आहोत. अंतिम मॅच पाहत आहोत. ती मॅच देखील काय रफ अँड टफ झाली. 11 चेंडू आता 22 धावेची गरज आहे. षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा फलंदाज गणेश साठी. रिव्हर्स अटॅक स्विच हिट प्लस स्विच हिट बॉल 1 बाउन्स चौकार. काय फलंदाजी करतोय आपल्या संघाचं सध्या तर एकतर्फी किल्ला लढवतोय. आता मात्र सध्या तर नांदगाव संघाचं डगआउट आता थोडस नाराजगी व्यक्त करत असेल. कारण मात्र आता सध्या तर गणेश आणि रवी ही जोडी मैदानामध्ये आग लावते आहे. कारण पाहायला गेलं तर फटकेबाजी काय जबरदस्त झाली आता. आज देखील 3 विकेट जरी सोडल्यात परंतु फरक पडला नाही आतापर्यंत सावकाश स्पोर्ट इगतपुरी संघाला. कधी कोणता खेळाडू सेनापती होईल हे मात्र आता सांगू शकणार नाही. कारण जो तो फलंदाज मात्र चौकार षटकारांची भाषा बोलतोय. षटकातील तिसरा चेंडू आप टाकर आडवा बॅटने लॉप केलाय आणि तत्पूर्वी क्षेत्ररक्षक विजय आहे. आणि आता फलंदाज बाद झालाय.
9 चेंडू आता 18 धावेची गरज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अविनाश 9 चेंडू 18 ची गरज. षटकातील चौथा चेंडू गोलंदाज लोअर डब्याचा होता, समोर खेचलाय, अगदी मोजून मापून मारलाय. जो तो फलंदाज मात्र चौकार षटकारांची भाषा बोलतोय. आता काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्या तर सावकार स्पोर्ट्स इगतपुरी संघाकडनं आपण पाहत आलो आहोत. आता 8 चेंडू शिल्लक आहे. 8 चेंडूवरती 12 धावेची गरज आहे. षटकातील पुढील चेंडू यास मात्र अगदी समोरील बॉल राहिलाय. तत्पूर्वी आता निर्धाव चेंडू आलाय. षटकातील आता शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. 7 चेंडू 12 धावेची गरज. हाय व्होल्टेज मॅच. वातावरण मात्र आता थोडस शांत देखील झालंय नांदगाव संघाचं देखील. तत्पूर्वी शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना कोण जिंकेल येणारे 7 चेंडू नक्कीच सांगून जातील. 7 चेंडू 12 ची गरज आहे. हाफ टाकर आहे, क्रॉस द बाट, फटका सीमा रेषा बार, षटकार. सहा चेंडू आता 6 धावेची गरज आहे. 12 चेंडू 28 धावेची गरज असताना कुठेतरी याही षटकात 22 धावा खर्च केला सध्या तर योगेश या गोलंदाजानं. 6 चेंडू 6 धावेची गरज. समोर खेचलाय आणि तत्पूर्वी हा सामना फिनिश देखील केलाय षटकारानं. काय फलंदाजी सध्या तर मैदानाच्या आतमध्ये सावकार स्पोर्ट्स इगतपुरी संघाकडनं. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हारलेल्या संघाचं गोड गोड कौतुक. बट आणि टप लक सध्या तर नांदगाव संघ, परंतु फलंदाजी कमालीची राहिली आहे. तर आजच्या दिवसाला देऊया आपण घेऊया